श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल असे मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आजचा मी मॅजिक व भन्नाट उपाय तुम्हाला सांगणार आहे. जे की आपल्या जे आपण खूप कष्ट करतो, पैसा कमवतो, भरभरून पैसा येतो, पण पैशामध्ये बरकत होत नाही. म्हणजे कसं असतं माहिती आहे का, काही काही वेळेला आपल्या घरचे म्हणा, शेजारी म्हणा, बाहेरचे ऑफिसमधले म्हणा, कोणीतरी आपण जे आपलं जे सगळं काही चांगलं चाललेलं असतं, तर ते चांगलं कुणाला बघवत नाही. आणि एक जादुई जादुई शक्ती असते कुणाकुणाकडे, जादुई शक्ती. तर त्या जादुई शक्तीने ते काय करतात माहिती आहे, आपलं पैशाचं बंधन, लक्ष्मी बंधन, तुम्हाला माहिती असेल लक्ष्मी बंधन असते, तर हे लोक ते करतात. लक्ष्मी बंधन म्हणजे आपल्या लक्ष्मी वाढतच नाही, आपल्या लक्ष्मीमध्ये वाढच होत नाही. पैसा येतच, म्हणजे येतो पैसा, कष्ट करतो आपण, पण जेवढं आपण कष्ट करतो त्याचं पुढे काही फायदा होत नाही. जे की आपल्या लक्ष्मीला ते बंधन केलेलं, लक्ष्मी बंधन म्हणतात त्याला. लक्ष्मी बंधन काढण्याचा मी आज भन्नाट उपाय तुम्हाला मी सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत बघा. जे काही तुम्हाला सेवा म्हणजे जे जसं करायचं आहे, सेवा बनणार नाही आहे मी, हे आपण काही देवाची पूजा नाही करत आहे, तर आपलं लक्ष्मीबंधन काढून टाकण्यासाठी उपाय करणार आहे. तर ते उपाय तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला समजेल आणि त्याचा फायदा तुम्हाला मिळेल. तर काय करायचं असतं मग, आणि कसं असतं, म्हणजे आपला जो पती दिवसभर काम करतो, कष्ट करतो, त्याचं त्या लक्ष्मीला एकदम कुणाची तरी नजर लागते. आणि या आजच्या काळामध्ये पती पत्नी दोघंही, पतीला आपल्या हातभार लागावा म्हणून पत्नीही बाहेर जाऊन 4 पैसे कमवतात, पण दोघंही पैसे कमवतात, पण ते लक्ष्मी त्यांची वाढच होत नाही. कारण त्यांच्या पैशाला लोकांनी बंधन केलेलं आहे, लक्ष्मी बंधन म्हणतात त्याला. तर ते केलेलं आहे. तर ते काढण्यासाठी तुम्हाला एक छोटासा मी उपाय सांगणार आहे. तर काय करायचं आहे माहिती आहे का, यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, तर देशी गोठा, देशी शाळा, गोशाळा म्हणतात, गाईची शाळा, देशी गोठा. म्हणजे गावाकडे असतं बघा, म्हणजे आता इथे नाही आहे, म्हणजे शहरामध्ये जे बाहेर असं काय म्हणतात त्याला, काय म्हणतात, शेड वगैरे टाकून तिथे गाई बांधतात वगैरे, ते नाही. देशी गोठा म्हणजे तुम्हाला जेव्हा केव्हा जमेल. आणि कसं असतं बाई, लक्ष्मी बंधन काढणं हे खूप मोठं हे आहे, टास्क असतो तो. लक्ष्मी बंधन लवकर निघत नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये, आणि हे जो तुम्हाला मी उपाय सांगितला आहे, तुम्हाला तर माहितीच आहे, मी चांगल्या जे प्रसिद्ध आहे 2-3 लोक, त्यांनाच मी फॉलो करते. मी चांगले म्हणजे आपले ग्रंथ वगैरे वाचून ज्यामध्ये दिलेलं असतं, सगळ्या माहिती असतात. हे काही चेटूक नसतं, ते चेटूक आपल्याला करायचं नसतं. ते म्हणजे देवाधर्मानेच जे प्रत्येक गोष्टीचे तोडगे आपल्याला लिहून ठेवलेले आहेत, पण त्या ग्रंथामध्ये वगैरे ते त्यांच्या लिपीमध्ये लिहिलेले असतात, पण ते आपल्याला समजत नाहीत. मग आपण काय करतो, इकडे तिकडे भटकतो, तांत्रिक मांत्रिक याच्याकडे जातो, आणि ते आपल्याकडे म्हणेल तेवढे पैसे काढतात. तुमचं लक्ष्मीबंधन मी काढून देतो वगैरे. हे असं काही करायचं नाही. जे देवांनी आपल्याला लिहून ठेवलेले तोडगे आहेत तेच आपल्याला करायचं आहे. कुणाकडेही भटकायचं नाही आहे, कुणाकडेही विचारायचं नाही, आणि विनाकारण कुणाकडेही पैसा घालायचा नाही. तर हे आपण स्वतः आपल्या घरी करून आपलं लक्ष्मीबंधन काढू शकतो. त्यासाठीच मी तुम्हाला तुमच्यापर्यंत 2026 चांगला जावं, तुमच्यामध्ये भरभराट व्हावी, तुमचे लक्ष्मीबंधन जे काय असेल ते, जे कुणाला असेल माझ्यावर लक्ष्मीबंधन केलं असेल असं वाटत असेल, त्यांनीच हा उपाय करायचा आहे. ज्यांचं सगळं चांगलं चाललं आहे ते तुम्ही चांगलं असू द्या, चांगलं बोला. आणि जेव्हा केव्हा हा उपाय करणार आहात, त्यावेळेस तुम्हाला तुमचं मन अगदी स्थिर असलं पाहिजे, शांत असलं पाहिजे. तुमच्या मनातून पॉझिटिव्ह इच्छा जागली पाहिजे, जे की मला करायचंच आहे आता. आणि होत नसेल तर तुम्ही एक देवापुढे शांत बसा, 10 मिनिट शांत बसा, आणि नंतर मी हे करणारच आहे, माझा हे उपाय सक्सेस होणार आहे असं बोला. म्हणजे व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर प्रत्येक वेळेला मी तुम्हाला प्रवृत्त करते की त्या तुम्ही गोष्टी विसरायला नाही पाहिजे, कारण त्या गोष्टी मेन आहेत. बेसिक तुमचं ते नाही. सेवा नंतर कराल तुम्ही, रेमेडी नंतर कराल, पण ह्या बेसिक ज्या गोष्टी आहेत, तुमचं मन स्थिर राहणं, तुमची इच्छाशक्ती राहणं, जे पॉझिटिव्ह एनर्जी राहणं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आधी महत्त्वाच्या आहेत. हे स्थिर असेल तरच पुढची सेवा तुम्हाला सक्सेस होईल. तर आपल्याला याच्यासाठी आपल्याला देशी गोठाच लागणार आहे. तर देशी गोठ्यामध्ये आपल्याला जायचं आहे.
आणि त्या देशी गोठ्यामध्ये जी गाय बांधली, देशीच सरकारी किंवा जर्सी वगैरे कुठलीही चालणार नाही, गावरान गायच आपल्याला, गावरान गाय गावाकडे म्हणा कुठेही जेव्हा तुम्ही जाल तेव्हा ते करा. नाहीतरी लक्ष्मीबंधन खूप मोठ्या प्रमाणात असतं तर त्यासाठी तुम्हाला जाऊन करावंच लागेल. तर गाईच्या गोठ्यामध्ये जायचं आहे आणि गाईच्या पायाखालची चिमूटभर माती तुम्हाला घ्यायची आहे, चिमूटभर माती. तर बऱ्याच वेळा बोलतील की ताई गाय लातबीत मारेल, तर तर कधी कधी गोमातेला राग येऊ शकतो, मारू शकते. तर आपण त्या धण्याला त्यांना सांगायचं की दादा मला थोडीशी गाईच्या पायाखालची माती पाहिजे. तर आणि असंच कुणाकडचं काही असंच घेऊन यायचं नसतं. जाताना तुम्ही त्याच्यासाठी एक पेंडी चारा घेऊन जावा किंवा गूळ शेंगदाणे जे काही तुम्हाला गाईला धान्य खायचं आहे ते तुम्ही घेऊन जा, त्यांना द्या खायला. मग तिच्यापासली माती घेऊन या, गाईच्या पायाखालचीच माती घेऊन या. नसेल थोडा वेळ थांबा आणि ज्या दिवशी करायचं उपाय तुम्हाला करायचा आहे त्या दिवशी सकाळी करा. आणि जर रात्री तुम्ही माती घेऊन आलात तर ते तुम्ही दुसऱ्या दिवशी करा. तर ती माती घेऊन या तुम्ही घरी आणि आणल्यानंतर एका तामणामध्ये ठेवा, तांब्याच्या किंवा पितळेच्या तामणामध्ये ठेवा. ती माती त्या तामणामध्ये ठेवल्यानंतर त्यासाठी अजून तुम्हाला 2-3 वस्तू लागणार आहेत. तर 3 कमळगट्ट्याचे मणी लागणार आहेत. म्हणजे गाईच्या पायाखालची माती, 3 कमळगट्ट्याचे मणी आणि गोमती चक्र, 3 गोमती चक्र आणि केशराच्या काड्या 3, कापूर आणि छोटासा पिवळा कपडा, ह्या तुम्हाला गोष्टी लागणार आहेत. तर ह्या गोष्टी घ्यायच्या आहेत. देवापुढं शांत बसायचं आहे, देवाचं नामस्मरण जपायचं आहे. जपत असल्यानंतर आपलं मन शांत झाल्यानंतर त्या कापडामध्ये अगोदर काय टाकायचं आहे, ती जी माती आणली ती अगोदर माती टाकायची आहे. ह्या वस्तू टाकत असताना तुम्ही लक्ष्मी मातेचं मंत्र बोललं पाहिजे. श्री महालक्ष्मी नमः, श्री महालक्ष्मी नमः, श्री महालक्ष्मी नमो नमः. जे तुम्हाला कुठलं मंत्र येत असेल तर ते तुम्हाला महालक्ष्मीचे मंत्र बोलायचं आहे. ती माती टाकल्यानंतर कमळगट्ट्याचे 3 मणी टाकायचं आहे. नंतर केशरच्या काड्या 3 टाकायचं आहे. नंतर कापूर टाकायचा आहे. नंतर गोमती चक्र, ह्या वस्तू त्यामध्ये टाकल्यानंतर देवाला म्हणजे तुम्हाला श्री महालक्ष्मी नमः हे तुम्हाला किती वेळा, जोपर्यंत तुम्हाला तुमच्या मनाला म्हणजे वाटते की मी बोलू शकते, 10 मिनिट, 15 मिनिट, 5 मिनिट शांत वाटेपर्यंत तुम्हाला हे श्री महालक्ष्मी नमः, श्री महालक्ष्मी नमः बोलायचं आहे. आणि याची पोटली बांधायचं आहे. याची पोटली बांधल्यानंतर हे लक्ष्मी मातेच्या चरणी, देवघरामध्ये लक्ष्मी मातेच्या चरणांपाशी ठेवायचं आहे. त्याला धूप अगरबत्ती लावून ओवाळून घ्यायचं आहे, हळदी कुंकू लावून धूपदीप देऊन त्याला ओवाळून घ्यायचं आहे. आणि ही जी पोटली आहे आणि लक्ष्मीच्या चरणी ठेवायचं आहे. आणि लक्ष्मीला प्रार्थना करायची की हे महालक्ष्मी माता, माझ्यावर जे लक्ष्मी बंधन झालेलं आहे ते लक्ष्मी बंधन पूर्ण निघून जाऊ दे आणि तुझी कृपा माझ्यावर होऊ दे. हे आपलं जे काही तुमच्या मनात आहे, जे काही तुम्हाला झालेलं आहे, तुमच्या लक्ष्मी बंधन झालं आहे, कशा प्रकारे झाले, काय कुणाची नजर बाधा, जे काय असेल मग तुमच्या पैशाला लक्ष्मीला जी लागली आहे तर हे सर्व निघून जाऊ दे आणि माझं सगळं सुरळीत व्यवस्थित चालू दे आणि या वर्षात माझ्या घरामध्ये पैशाची भरभराट होऊ दे आणि माझ्या लक्ष्मी बंधन निघून जाऊ दे, ही प्रार्थना बोलायची आहे. आणि ती पोटली तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं. आता काही जणांकडे तिजोरी नसते, तर कसं असतं माहिती आहे का, जसं आपल्याला राहायला घर हवं असतं तसं आपल्या घरात देवाला पण देवघर हवं असतं. आपल्याला घर हवं असतं म्हणजे देवाला पण देवघर हवं असतं. आणि आपल्या घरामध्ये जी पैसा असतो, लक्ष्मी असते, त्याला पण घर पाहिजे ना. तर तिजोरी असणं हे गरजेचंच आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये तुम्हाला मोठी तिजोरी नाही चालत तर छोटी तिजोरी आणा, पण लक्ष्मी मातेला तिजोरी, आपला पैसा जो अडका असतो ते ठेवण्यासाठी तिजोरी असलीच पाहिजे. प्रत्येक घरामध्ये तिजोरी असणं गरजेचं आहे. तर पैशासाठी तुम्ही तिजोरी यावर्षी छोटीशी आणा. आणि त्या तिजोरीमध्ये तुम्हाला मी अगोदर म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की प्रत्येकाला घर असलंच पाहिजे, तसं पैशाला पण तिजोरी असलीच पाहिजे. तर त्या तिजोरीमध्ये ती पोटली ठेवा. पोटली ठेवत असल्यानं तिजोरी अगदी आपली स्वच्छ असली पाहिजे, जळमट असलं नाही पाहिजे. तिजोरीमध्ये लाल कपडा आतरलेला पाहिजे. त्याच्यानंतर धूप तिथे लावायचं नाही, पण धूप, अत्तर, कापूर हे म्हणजे आपली तिजोरी हे काढल्यानंतर कसं लक्ष्मीला कसं
गुलाबाचं अत्तर वगैरे खूप आवडतं. त्यासाठी आपल्या लक्ष्मी म्हणजे तिजोरीमध्ये पण व्यवस्थित सुगंध आला पाहिजे, चांगला सुगंध आला पाहिजे, तरच लक्ष्मी तिथं टिकते. तर त्या तिजोरीमध्ये तुम्ही ती पोटली ठेवा. आणि तर हे कधीपर्यंत ठेवायचे, तर तुम्ही कंटिन्यू तुम्ही ठेवू शकता. जोपर्यंत तुम्हाला फरक जाणवणार नाही तोपर्यंत तुम्ही ठेवा. आणि फरक जाणवल्यानंतरही जेव्हा केव्हा तुम्हाला परत आपल्याला काहीतरी म्हणजे आपल्याला लक्ष्मीला काहीतरी कोणाची तरी नजर लागली असं वाटलं, तर परत ते जे साहित्य आहे तर ते तुम्ही पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये हे सोडून द्या. नंतर आणखी नवीन तीच तसंच करून तुम्ही डबल ती पोटली करून ठेवू शकता. तर तुम्ही हा उपाय करा, याचा नक्की उपाय होईल. तुम्ही लक्ष्मीबंधन तुमचं खरंच काढा. दुसरीकडे इकडे तिकडे पैसा घालू नका कुणाकडूनही. काय करायचं काय नाही इकडे तिकडे फिरू नका. बरेच लोक लुबाडायला बसलेले आहेत, तर कुणाकडे जाऊ नका. व्हिडिओ तुम्ही माझे बघत राहा. तुम्हाला छोटे छोटे तोडगे मी सांगणार आहे, बिना पैशाचे सांगणार आहे, कुणाकडून पैसे नाही घेणार आहे, काय नाही. तुम्हाला फ्रीमध्ये मी तुम्हाला तोडगे बरेच 2-3 चांगल्या वैज्ञानिक लोकांना मी फॉलो करून तुमच्याकडे व्हिडिओ पाठवत आहे. तर व्हिडिओ बघा, सेवा करा, तुम्हाला नक्की रिझल्ट मिळेल आणि तुमच्या घरामध्ये पैशाची भरभराट होईल. चला, श्री स्वामी समर्थ.